होळीला पुरणपोळी बरोबरच कटाची आमटी सुद्धा अगदी सगळ्यांच्या आवडीची असते। आज आपण अगदी अस्सल पारंपरिक पद्धतीने कटाची आमटी कशी करायची ते बघूया। त्याआधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग टेस्टी कटाची आमटी करायला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करूया। मग त्यात 1 टेबलस्पून तेल घालावे। तेल गरम झालं की त्यात 2 तमालपत्र घालूया। दोन ते 3 दालचिनीचे तुकडे घालूया। 4 ते 5 लवंगा घालूया। तिन्ही मसाल्याचे पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घ्यावे। आता त्यात अर्धा चमचा मोहरी घालूया। पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली। सहा 7 कढीपत्त्याची पानं घालूया। कढीपत्त्यामुळे आमटीला खूप छान चव येते। मंद आचेवर अगदी थोडा वेळ परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवूनच त्यात अर्धा चमचा लाल तिखट घालावे। लवंग दालचिनी ऑलरेडी घातल्यामुळे तिखट थोडे कमी घातले तरी चालेल। 1 चमचा गोडा मसाला घालूया। गोडा मसाला नसल्यास अर्धा चमचा गरम मसाला घालावा। भाजून मिक्सरमधून काढलेलं सुकं खोबरं आणि जिरं 1 चमचा घातलं। आता त्यात कट घालूया। हा शिजलेल्या चणा डाळीचा कट आहे, जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी करताना गाळून घेतला होता आणि त्यात थोडं पुरण सुद्धा घातलेलं आहे। तर असा हा तयार कट आपण फोडणीत घालूया। कट घट्ट असल्यामुळे आपण 2 ते 3 वाट्या त्यात पाणी घालूया। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी पाठवलेल्या रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील। आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालूया। आता चिंचेचा कोळ घालूया। आता त्यात लिंबा एवढा गूळ घालावा किंवा गुळाची पावडर 1 ते 1.5 चमचा घालावी। आपण कटामध्ये आधी थोडेसे पुरण घातले आहे, पण त्याने फारसा गोडवा येत नाही। तुम्हाला कमी गोड हवे असल्यास गूळ कमी घालावा, पण चिंच गुळामुळे आमटीला छान चटकदार टेस्ट येते। आता गॅस मोठा करून आमटी चांगली उकळू देऊया। सर्वात शेवटी त्यात ओलं खोबरं आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूया।
2 मिनिटं चांगलं उकळल्यावर मग गॅस बंद करावा. एकदम चविष्ट अशी कटाची आमटी तयार आहे. ही आमटी भाताबरोबर किंवा नुसती प्यायलाही एकदम टेस्टी लागते. आजची कटाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.